नवी मुंबई महानगरपालिकेच्या समोर आपण पाहताय आदिवासी हक्क विकासासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. महिला असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, सिनियर सिटीजन या ठिकाणी आहेत. आपल्याशी बातचीत करण्यासाठी यांची समिती कमिटी सुद्धा आहे. आपण त्यांच्याशी बोलूयात. मॅम, काय म्हणाल? आता हा आदिवासी हक्क विकासासाठी मोर्चा काढण्यात आलेला, महिला लहान मुलं सुद्धा आले आहेत. आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत? सर्वांना क्रांतिकारक जय भीम. मी ॲडव्होकेट भूमिका चंद्रकांत जाधव आणि न्यायसखी महिला व बाल अत्याचार निवारण समितीची अध्यक्ष आणि कायदेविषयक सल्लागार आहे. आणि आज आम्ही येथे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे आम्ही आमरण उपोषण करत आहोत. आदिवासींच्या मागण्या, विकास मागण्यांना घेऊन आम्ही उपोषण करत आहोत. मला मुख्य बाब ही सांगावीशी वाटते की भारतीय संविधानातील कलम 46 अन्वये समाजातील शोषित, आर्थिक दुर्बल घटकांसाठी भारतीय संविधानाने त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हिताच्या संरक्षणाचे निर्देश दिले आहेत प्रशासनाला. आणि तरी देखील इथल्या समाज बांधवांना, आदिवासी समाजाला रस्त्यावर येऊन त्यांच्या मागण्या, विकास मागण्यांची मागणी करावी लागते. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि महानगरपालिका मुख्यालयाने या आमरण उपोषणाची नोंद घ्यावी. अन्यथा यापुढे आम्ही ह्यापेक्षाही मोठं व्यापक आंदोलन करू, असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर करत आहे. आपल्या मागण्या काय आहेत? प्रमुख मागण्या आहेत की आदिवासी समाजातील वस्त्यांमध्ये रस्ते, गटारे, पाणी, त्यांना सांस्कृतिक केंद्रे, तिथल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मार्गदर्शन या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत. आदिवासी समाजासाठी त्यांचं स्वतःचं भवन उत्पन्न झालं पाहिजे आणि तिथल्या महिलांसाठी स्वयंरोजगार योजना त्यांनी दिला पाहिजे प्रशासनाने. ही आमच्या प्रमुख मागण्या आहेत. तुम्ही पण इथं आंदोलनात सामील झाला, तर आपल्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहेत का आमच्याकडं मी रबाला MIDC सुलाईनगर इथून बोलते की आतापर्यंत आमच्याकडं कोणीही आलं नाही किंवा आमच्या अधिक गरजा काय आहेत त्या कोणीही आम्हाला विचारलेले नाहीत. आमचे काय सुखसुविधा आहेत की नाही, कोणीतरी आलं असतं तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो असतो ना. आम्हाला ह्या मागण्या करायच्या त्या मागण्या करायच्यात. आमच्याकडं अजूनही घरकुलं नाहीत. आमच्या मुलांना खूप लांब शाळेत जावं लागतं, बसनी प्रवास करावा लागतो. आम्ही 3-4 वर्षाची मुलं बसनी सोडतो शाळेत आणि आमची मुलं शिकून आज घरी बसलेत. त्यांना काही रोजगार नाही, नोकऱ्या नाही, त्यांना काम पाहिजे, त्यांना रोजगार पाहिजे. आपल्या काय मागण्या आहेत आपल्या? थँक्यू सर, मला बोलायला दिल्याबद्दल. जय आदिवासी. मी जया विलास रोज गटोली गाव इथून वारलीपाडा इथून बोलते. सर, आमची एकच मागणी आहे की आम्हाला आजपर्यंत पाण्याची पंचायत आहे. पाणी आम्ही रात्री 2 वाजता उठून भरतो. आम्हाला लाईटचा खांबला नाही, गटारी नाही, शौचालय नाही. कुठल्या गावचं बोलताय तुम्ही? लाईट गटोली पाणी गाव, आदिवासी वारलीपाडा, गटोली गाव, राबाले रेल्वे लाईट नाहीये? नाही आहे. राबाले रेल्वे स्टेशन, गटोली गाव, आदिवासी वारलीपाडा. आपण पाहता हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतं आणि या ठिकाणी पाणी लाईट नाही असं यांचं म्हणणं आहे. आपण काय म्हणाल? आपण या ठिकाणी आलात, आता मोर्चा आहे, हा सगळं झालेलं आहे आणि आज ह्या सगळ्या आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांना आम्ही नमन करून या ठिकाणी दुरुस्त करतो तुमचं. हे आमचं मोर्चा नसून हे उपोषण, आमरण उपोषण आंदोलन आहे. या ठिकाणी आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, माननीय आयुक्त साहेब यांना एक निवेदन दिलं होतं मागच्या महिन्यामध्ये 17 तारखेला. त्याचबरोबर माननीय महापौर यांनाही आम्ही एक लेखी निवेदन दिलं होतं 17 तारखेला, की आमच्या मागण्या ज्या आहेत, प्रमुख मागण्या ज्या आहेत, आदिवासी भवन आणि आमचे जे इथे दिसले बसलेले सगळे बांधव आहेत, हे आपल्या घरासाठी आलेले आहेत. घटनेने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे, संविधानाने जो अधिकार दिलेला आहे आणि आदिवासी समाजासाठी आम्ही इथले मूळ निवासी आहोत. आम्हाला या ठिकाणी 1995 पासून महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतं धोरण आखलेलं आहे, ही आम्ही मागणी केली होती की कुठलं तरी धोरण आहे का तुमचं. त्या RTI मधून सुद्धा मी माहिती मागितली, पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये. कारण महानगरपालिकेने कुठलं धोरणच आखलेलं नाहीये. आजपर्यंत 95 पासून आम्ही कुडाच्या घरामध्ये राहतोय, विटाच्या घरामध्ये राहतोय. आम्ही प्रत्येक पाड्याचा प्रवास केलेला आहे. पाड्यातल्या प्रवासातली समाजाची आमची अवस्था अशी आहे की हा विकास नवी मुंबई महानगर 21वे शतक असून सुद्धा आधुनिक शहर आहे नवी मुंबई महानगरपालिका, परंतु आमच्या आदिवासी बांधवांपर्यंत इथे विकास पोहोचलेलाच नाहीये. या विकास पोहोचावा, आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा पूर्ण व्हाव्यात. आमची मुलं शिकावीत, त्यांना शिक्षणामध्ये त्यांना जे शासनाची जी योजना आहेत त्या योजनेचा लाभ मिळावा, या सर्व मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. आणि महत्वाचा मुद्दा, 17 तारखेला निवेदन दिलं होतं मागच्या महिन्यामध्ये, आज 1.25 महिना उलटून गेलेला आहे, पण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. हा भेट देणार, भेट करू असंच फक्त आम्हाला उत्तर मिळालेले आहे. नाईलाज होऊन आम्हाला या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागतंय. ही खूप मोठी दुर्दशा आहे देशाची आणि आर्थिक
आमच्या समाजाची आर्थिक दुर्दशा झालेली असताना आणि देश आपला स्वतंत्राचा 80 वर्षाचा झालेला आहे स्वातंत्र्य मिळून, पण या ठिकाणी आदिवासी समाजाला कुठलाच विकास झालेला नाहीये आणि त्यांच्यापर्यंत कुठल्याच योजना पोहोचलेल्या नाहीयेत. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि जर आम्हाला या ठिकाणी आज न्याय मिळाला नाही, आम्हाला जर लेखी निवेदन दिलेलं आम्हाला उत्तर मिळालं नाही, लेखी उत्तर मिळालं नाही, तर आम्ही उपोषण आमचं कंटिन्यू करू, कायम करू आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. दुसरी गोष्ट, या आंदोलनामध्ये जरी आम्हाला यांनी आम्ही लांबलं उपोषण लावलं, आंदोलन लांबलं आणि जर कुठल्याही प्रकारचं या लोकांनी रिस्पॉन्स दिला नाही, दखल घेतली नाही, तर आमच्याकडे पर्याय शेवटी आहे, घटनेचा अधिकार आहे आम्हाला. आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करू आणि सगळ्या लेखाजोखा न्यायालयामध्ये आम्ही दाद मागू. नक्कीच आपण पाहतोय नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बरेच आदिवासी पाडे आहेत आणि त्याचा फंड सुद्धा पालिकेने इकडे दिलाय, पण कामं जे झाली नाहीत असा आरोप सुद्धा होतोय. त्यांच्या मागण्या आहेत, प्राथमिक त्यांच्या गरजा आहेत, घर असतील, रस्ते असतील, शाळा असतील, पाणी असेल. सगळ्यात मोठा पाण्याचा मुद्दा आहे. आपण काय म्हणाल, आपण या ठिकाणी आलात? हो आले. मी गोठली गाव आदिवासी वारलीपाडा तिथून आले. आम्हाला पाणी नाही, लाईट नाही आणि एवढी वर्ष झाली आमच्या तिथं कोणी आलंच नाही, काय नाही. मतदान मागायला येतात. हो मत मागायला मागायला येतात. येतात. हो. तर आपण पाहिलं या ठिकाणी पाणी, रस्ते आणि आदिवासी त्यांचं ते आदिवासी भवन येतात, अशा काही गोष्टी त्यांच्या या ठिकाणी पालिकेसमोर त्या लोकांनी अमरून उपोषण केलं, त्याच्या मागण्या आहेत. जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर या ठिकाणी संध्याकाळचं जेवण आणि राहण्याची व्यवस्था ते इथेच करणार आहेत. राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई.